नमो नारायण. मी शैला चन्नावार, नांदी ग्रुप नांदेड. होम स्क्रीनवरील वाचन कट्ट्यावरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. दत्त शिखर यात्रा. लेखिका सौ मंजिरी अनसिंगकर, नागपूर. ठक 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 ठक. पहाटेच्या नीरव वातावरणात फक्त काठ्यांचा आवाज घुमत होता. गिरनारच्या दत्तपादुका दर्शनासाठी मी, मुलगा, सून यजमानांसह निघाले होते. सकाळी 5:30ला पायऱ्या चढायला सुरुवात केली. सुरुवातीला अंधार होता, पण वातावरणात सुखद गारवा होता. सगळेच जय गिरनारीचा घोष करत चालले होते. श्री दत्त शिखराच्या 10,000 पायऱ्या आहेत. चढ्या आणि अरुंद आहेत. डोलीवालेही तेथूनच जात असतात. फार जपून चढावे लागते. डोलीवाले फक्त अंबाजी मंदिरापर्यंतच जातात, पुढे जात नाहीत. पक्ष्यांच्या कलरवाने सूर्यराजाच्या आगमनाची वर्दी मिळू लागली. आकाशात सुंदर सोनेरी लाल छटा उमटू लागल्या. दूर क्षितिजावर सूर्यदेवतेची आरुणी आभा पसरू लागली. सुंदर अशी हिरवाई दगोचर होऊ लागली. रश्मीची सुवर्ण किरणे पृथ्वीस आलिंगू लागली आणि डोंगराआडून त्या अरुण देवतेच्या कोमल रूपाचे दर्शन झाले. लाल बुंद तरीही कोमल रविराजाच्या आगमनाने एक चैतन्य लहर आसमंतात पसरली. अतिशय सुंदर मनोहर लुब्धावणारे दृश्य होते ते. आम्ही बऱ्यापैकी उंचीवर असल्याने सभोवतालचा रम्य परिसर जुनागड गाव दिसू लागले होते. आजूबाजूचे डोंगर जणू प्रातःकाळच्या साधनेला बसल्यासारखे तपस्वी दिसत होते. साहजिकच शांत सुखद वातावरणामुळे मन प्रसन्न झाले. पायऱ्या चढण्यासाठी जोश निर्माण झाला. गुजरात राज्यात जुनागड शहर असून गिरनार तळ शहरापासून 5 किलोमीटरवर आहे. शहरात धर्मशाळा, हॉस्टेल्स असून छान सोय आहे. तळाशी कमान असून तिथूनच पायऱ्या चढायला सुरुवात केली जाते. पायऱ्या चढत असताना विविध मंदिरे लागतात. 200 पायऱ्यांवर श्री भैरव मंदिर, 2250 पायऱ्यांवर राजा भर्तृहरी आणि गोपीचंद यांची गुफा आहे. 2600 पायऱ्यावर राणक देवी मातेची शिळा आहे. साधारण 3,500 पायऱ्यांवर नेमिनाथाचे सुंदर मंदिर आहे. नेमिनाथ जैनांचे 22वे तीर्थकर आहेत. तेथे त्यांनी तपश्चर्या केली आणि समाधीही घेतली आहे. नेमिनाथांची काळ्या पाषाणाची मूर्ती विलोभनीय आहे. मंदिर परिसर ऐसपैस आणि अतिशय स्वच्छ आहे. थोडे खाली उतरले की खूप सुंदर सुंदर देवळे आहेत. थोडे पुढे गेले की गोमुखी गंगा स्थान आहे. छान थंडगार पाणी प्यायला मिळते. पायऱ्या चढताना आकाशाची निळाई आणि डोंगरावरील हिरवाई साथ चालत असते. त्यामुळे प्रसन्न मनाने चढताना थकवा वाटत नाही. गिरनारचा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. वन्य प्राणी आणि औषधी वनस्पतींनी संपन्न आहे. 4,800 पायऱ्यांवर अंबाजी मातेचे मंदिर आहे. तेथे फुलांची दुकाने, ओटी सामानाची दुकाने आहेत. चहा नाश्त्यासाठी दुकाने आहेत. देवी मूर्ती खूप सुरेख आहे. मूर्ती पाहूनच सगळा शीण निघून जातो. मला तर मूर्तीत आमच्या रेणुका मातेचा भास झाला. वयामुळे आम्ही उभयता थकलो होतो. चहा नाश्त्याने थोडी तरतरी वाटली. त्यातच दुकानदाराने आता जास्त पायऱ्या नाही आहेत, उतरायचे आहे असे म्हणत आमचा उत्साह वाढविला. दर्शनाच्या ओढीने पुन्हा चढायला सुरुवात केली. एक प्रत्यय आला की अंबाजी ते दत्त शिखर प्रवास सुलभ वाटला. असा प्रत्यय सर्वांनाच येत असावा. जास्त थकायला होत नाही. श्री दत्तप्रभूंनी अंबाजीची कृपा म्हणायची. श्री दत्त शिखर दुसऱ्या पर्वतावर आहे. अंबाजीचा हा पर्वत उतरून दुसरा पर्वत चढावा लागतो. 2 पर्वतांना जोडणारा एक पूल आहे. तो पार केला की गोरक्षनाथांचे मंदिर लागते. तेथेच कालीमातेचेही मंदिर आहे. सगळ्यात जास्त उंचीवर 5,500 पायऱ्यांवर हे मंदिर आहे.
गोरक्षनाथांनी दत्तप्रभूस विनंती केली होती की त्यांना प्रभू पादुकांचे नित्यदर्शन व्हावे आणि प्रभूंनी ते मान्य केले, म्हणूनच ते जास्त उंचीवर आहे. येथेही छान थंडगार पाणी मिळते, ज्याची आपल्याला आवश्यकता असते. यानंतर 1 ते 1,500 पायऱ्या उतराव्या लागतात. कठडे नसल्यामुळे जपूनच उतरावे लागते. साथ द्यायला निसर्ग सौंदर्य असतेच. मग दत्तशिखर दिसू लागते आणि ध्येयाच्या दिशेने जोमाने वाटचाल सुरू होते. या पायऱ्या उतरल्यावर एक सुरेख कमान आपले स्वागत करते आणि दत्तशिखराच्या पायऱ्या सुरू होतात. हा पर्वत उंच आणि चढा असल्याने पायऱ्याही चढ्याच आहेत. आता जय गिरिनारीचा जयघोष वाढत जातो. गंतव्यस्थान जवळ आलेले दिसते ना? आणि शिखरावर पोहोचलो की संमिश्र भावना उचंबळायला लागतात. धन्य धन्य झाल्यासारखे वाटते. पादुका आणि मूर्ती दर्शनाने अष्टभाव दाटून येतात. शिखरावर जागा फार कमी आहे. दत्तप्रभूच्या पावलांचे ठसे येथे उमटले आहेत. त्यावरच आता पादुका आहेत. सुंदर दत्तमूर्तीही आहे. दर्शनाने आमचे मन आनंदून गेले. आमचा सगळा थकवा उडून छू झाला. आनंद, श्रद्धा, भक्तिभाव, विश्वास, अनन्यता, शरणागतता एकाच वेळी मनात भावनांचा कल्लोळ झाला आणि आपोआपच नतमस्तक झालो. आनंदाश्रूंनी डोळे भरून आले. गणपती आणि मारुती मूर्तीही येथे आहेत. प्रभूंनी येथे 12,000 वर्षे तपश्चर्या केली आहे. येथे फारशी जागा नसल्याने एका वेळी 7-8 लोक प्रदक्षिणा घालू शकतात. प्रसन्न मनाने आणि शांत चित्ताने पायऱ्या उतरण्यास सुरुवात केली. पायऱ्यांच्या तळाशी कमानीपाशी खालच्या बाजूला 300 पायऱ्यांवर एक आश्रम आहे. तेथे एक धुनी आहे. दर सोमवारी सकाळी 6-6:30च्या दरम्यान धुनीत नुसती काष्ठे म्हणजेच लाकडे टाकली तरी ती आपोआप प्रज्वलित होते व ज्वालांमध्ये भगवंताला दत्तप्रभूचे दर्शन होते असे म्हणतात. दुष्काळामुळे जनता त्रस्त झाली म्हणून अनुसया मातेने प्रभूस ध्यानातून जागे केले. प्रभूंनी आपला कमंडलू फेकला व तेथे गंगा प्रकट होऊन जलकुंभ तयार झाला. तेच हे कमंडलू स्थान आहे. येथे 24 तास प्रसाद मिळतो. गरम गरम खिचडी आणि शिरा खाऊन मनासोबत आमचे पोटोबाही प्रसन्न झाले. दत्तशिखराच्या पायऱ्या चढताना आपल्यात जे काम क्रोधादी षड्रिपू आहेत, धर्म जाती भेदांचे तंटे आहेत, उच्च नीचतेच्या कल्पना आहेत, गरीब श्रीमंतीचा भेदभाव आहे, या सर्वांचा प्रत्येक पायरीवर त्याग करत अतिशय निर्मळ मनाने श्री दत्तप्रभूचे दर्शन घ्यावयाचे आहे. त्यांच्या चरणाशी आपल्यातील अहम सोडून एका चांगल्या शांतिप्रिय सलोखा असलेला समाज निर्माणासाठी वाटचाल पुढे सुरू करायची आहे. प्रगतीची नवनवीन शिखरे गाठायची आहेत. हो ना? ही यात्रा 2017 साली केलेली आहे. आता काही बदल झालेले असू शकतात. रोपवे तर झालाच आहे, पण पायऱ्या चढण्याची मजा काही औरच आहे. धन्यवाद.